हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सांगलीत महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी, विशाल पाटलांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, तर आज विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार। भाजपचे म्हाडा आणि सोलापूरचे उमेदवार आज अर्ज दाखल करणार। राम सातपुते, रणजित निंबाळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी फडणवीसांचा रोड शो। माड्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी पवार गटाची सभा। कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज भरणार। दसरा चौकातून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार। ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। शक्ती प्रदर्शन करत विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार। सुजय विखेंना उमेदवारी मिळाल्यानं नाराज भाजप पदाधिकारी राजीनामा देण्याची तयारी। अहमदनगरमधील जवळपास 100 कार्यकर्त्यांचा भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा। सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा विपर्यास झाला। उगाच शब्दाचं राजकारण करू नका, मी कायम महिलांचा सन्मान केलाय, शरद पवारांचं स्पष्टीकरण। काही लोकांना संधी मिळाली पण त्यांनी संधीचं सोनं केलं नाही। अजित पवारांचं नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला। केंद्रात मंत्री होऊ शकले असते पण ते झाले नाही, अशीही टीका। निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गटाकडून वृत्तपत्रामध्ये पुन्हा जाहिरात। घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, अजित पवार गटाच्या जाहिरातीमध्ये उल्लेख। अभयसिंह जगतापांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली। म्हाड्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर अभयसिंह जगताप नाराज। अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी अटकेत। 48 तासांमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आरोपींना अटक। गुजरातच्या भुजमधून 2 आरोपी ताब्यात। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। पनवेलच्या हरिग्राम गावातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहूनच आरोपींनी कट रचला। TV9 मराठीकडे एक्सक्लुझिव्ह माहिती। शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषकाची फायनल हरला। उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर पलटवार। पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटल्याची शहांनी केली होती टीका। दक्षिण मध्य मुंबईचा दावा अखेर काँग्रेसनं सोडला। दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चेनंतर वर्षा गायकवाड यांची माघार। काँग्रेस ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचा प्रचार करणार। 19 तारखेला कार्यकर्त्यांसोबत पुन्हा बैठक। कार्यकर्त्यांच्या भावना आणि वस्तुस्थिती जाणूनच अंतिम निर्णय, भाजपच्या उत्तम जानकरांचं विधान। 9 मे रोजी मुंबई विमानतळ 6 तास बंद राहणार। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर देखभालीसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद राहणार। राज्यातील 22 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट। धरणं तलावांमध्ये पाणीसाठ्यामध्ये घट। आदिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन। मराठा आरक्षणाच्या कायद्याला अंतरिम स्थगिती द्या। मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांच्या वतीनं वकील अरविंद दातार यांची मागणी। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष। इलेक्ट्रॉल बॉन्डला पंतप्रधान मोदींचं समर्थन। 16 कंपन्यांकडून भाजपला 37% पैसे, तर विरोधकांना 63% पैसे आले। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा। इलेक्ट्रॉल बॉन्डच्या भ्रष्टाचारामध्ये पंतप्रधान मोदी पकडले गेलेत, म्हणूनच आता मुलाखती देत फिरत आहेत। राहुल गांधींचा हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।